हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, तर हे जे बघताय ना तुम्ही, तर मी गावाकडचा व्हिडिओ अपलोड करते. तर मी असे ना खूप छोटे छोटे व्हिडिओ काढून ठेवलेत. जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला शेअर करते. गावाकडं काय झालं, रेंजचा प्रॉब्लेम होता खूप, मला जमलंच नाही मग. त्याच्यामुळे मी आता जसा वेळ भेटेल तसं टाकते. तर बघा किती छान कैऱ्या आल्या त्याच्यात, छान हिरव्यागार, आणि वातावरण बघा किती छान झाले. आंबे, नारळ, ऊस, असं नेचर बघा किती सुंदर दिसते. बघा छान कलर भरलेत बघा. आणि मला आहे ना अशी गाणी ऐकायला खूप आवडतात. तर इथं मस्त ना शेत नांगरायचं होतं, म्हणून आहे ना इथं ट्रॅक्टर आणलं होतं बघा, आणि त्याच्यावरती असे छान गाणे लागले ते. मला थोडंसं मग मी काय केलं, व्हिडिओ घेतला थोडासा. आणि मला तर आहे ना खूप आवडतं गावाकडं. असं मस्त महिना आहे ना मी असं गावाकडंच घालते पूर्ण उन्हाळ्याचा. पण आपण म्हणतो छान वाटतं, पण गावाकडच्यांना खूप कामं असतात बरं का. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाला त्यांना आहे ना सुटकाच नसते. खूप कामं असतात त्यांना. आपल्याला काय, आपण थोडेसे दिवस जातो, एन्जॉय करतो, ते आपल्याला छान वाटतं. बघा ना गाण्याने किती छान परिसर असा छान झाला आहे बघा. इथे ना माझ्या भावाने इथे ना ऊस नांगरायचं होतं बघा. ऊसाचं जे गवत असतं ना ते काढायचं होतं, म्हणून आहे ना ट्रॅक्टर आणलं होतं हे छोटं नांगरणीसाठी. आणि असेच मग खाली म्हणलं चला खाली जाऊन जरा फेरफटका मारावं. घरातली कामं वगैरे नसते तिकडं. थोडं खाल्लं पिलं आणि मस्त खाली आले होते इकडं. दादा आणि माझी वहिनी आले होते इकडं. म्हणजे ऊस असतो ना ते मध्ये कसं खुरपता येत नाही, मग त्याच्यामुळे असं ट्रॅक्टर लावून सगळं असे खुरपावं लागतं. सगळं सपोज नांगरणी करावं लागते. आणि हे जे आता सपोज ट्रॅक्टरने जे ऊस मोडतो ना, ते मग हे दादा आणि वहिनी ते पाठीमाग सगळं गोळा करून घेत होते बघा, तुटलेला ऊस सगळा. यावर्षी सगळा ऊसच लावून टाकलाय पप्पांनी, तेव्हा ऊसांचा. ऊस लावायचा म्हणलं ना, पण पाणी पण लागतं बरं का, तेवढं खूप पाणी लागतं ऊसाला. तरी ऊसामध्ये ना आतमध्ये जाऊन हे जे तुटलेले जे असतं ना ऊसाचं ते फांद्या वगैरे, सोपं नाही, सगळं अंग असं चिरतं बघा त्याने. त्याच्यामुळे ना असं तोंड वगैरे सगळं पॅक करावं लागतं एकदम. आणि मला काही काम नव्हतं, मग बसले व्हिडिओ घेत मी. ऊन पण होतं खूप. तर असंच मस्त बसले होते मी खाली. तर छान कसा व्हिडिओ घेतला बघ मी नारळाचा. असं छान नारळ आले होते ना मस्त. आणि ते काय झालं, पक्ष्यांनी ना बरेच नारळ आहे ना असे कुरतडून आहे ना असं खाऊन घेते, ते खराब झाले ते बरेच नारळ. आता छान वातावरण होतं बघा इकडं. तर माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय फ्रेंड्स, बाय बाय.